सो मी सर्वात पहिला इथून सुरू करते, की आता पुढे आपल्याला ज्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत त्या जाणून घ्यायच्या असतील प्रत्येकाला, की कधी रिझल्ट लागेल, मग ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होईल, मग आपलं डॉक्युमेंटेशनचा प्रोसेस कधी सुरू होईल. स्टेप्स आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहेत. आपण 2 ते 3 ओरिएंटेशन्स घेतलेले आहेत, की ज्याच्यामध्ये स्टेप्स काय-काय असतात किंवा आपलं जे Instagram चॅनल आहे किंवा YouTube चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा ह्याच्याबद्दल एक डिटेल्ड व्हिडिओ ऑलरेडी आलेले आहेत प्रत्येकाला. सो तुम्हाला स्टेप्सची आयडिया असेलच, की कधी काय होणार आहे. तरी पण मी तुम्हाला परत एकदा ब्रीफ करते, की आता स्टेप्स कुठले-कुठले फॉलो करायचे आहेत आणि प्रत्येकी स्टेप मागे आता वेळ किती लागेल. कारण की एक क्वेशन सगळ्यांना कॉमन आहे, की आता प्रत्येक प्रोसेसला कंप्लीट व्हायला पुढे टाईम किती लागणार आहे? कधी रिझल्ट लागेल? कधी आमचं ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होईल? मग आपला ऑप्शन फॉर्म कधी सुरू होईल? कॉलेजमध्ये ॲडमिशन कधी मिळेल? हे जे छोटे-मोठे प्रश्न आहेत आणि जे आपल्याला बेसिक डाउट्स असतात इनिशियल फेजला. कारण की अजूनपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे, की रिझल्ट्स लागलेले नाहीयेत. सो रिझल्ट्सच्या आधी प्री तयारी आपण काय करावी? आता आपण काउन्सिलिंग जॉइन केलेली आहे. तर वेळ न वाया घालता आपण काय-काय तयारी करायला हवी? प्री प्रिकॉशन्स काय-काय घ्यायला हवे? त्याच्यासोबतच आता जो आपला वेळ आहे, जो आपल्याकडे आता फ्री आहे, कमीत कमी पुढचा 1 वीक तरी आपल्याकडे फ्री असणार आहे. तर या फ्री टाईमचं राइट युटिलायझेशन प्रत्येक स्टुडंटनी कसं करायला हवं? पॅरेंट्सच्या दृष्टिकोनाने त्यांनी कुठल्या-कुठल्या गोष्टी कंप्लीट करून ठेवायला हवे. या ज्या पण गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींचा आन्सर तुम्हाला आज या सेशनमध्ये मिळेल. सो ओव्हरऑल हा एक आजचा आपला इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, की नेमकं तुमच्या साइडनी काय-काय इनपुट्स आहेत आणि आमच्या साइडनी काय-काय आम्ही आउटपुट्स तुम्हाला पुढे प्रोव्हाईड करणार आहोत. याचं एक चर्चा असणार आहे. सो ज्याने कसं आहे, आपलं एक बॅलन्स मेंटेन राहील आणि आपल्याला आयडिया राहील, की चाललंय काय नेमकं. सो सर्वात पहिलं मी सुरू करते, आपला रिझल्ट कधी लागेल. आता मार्क्स आलेले आहेत. मार्क्स नंतर ना साधारणतः 15 दिवसांमध्ये रिझल्ट लागतो. सो मार्क्स आता आपले रिसेंटली आलेले. आता रिझल्ट कधी लागण्याची शक्यता आहे, तर बिटवीन 7 टू 10th ऑफ जून रिझल्ट लागू शकतो. जसं की सगळ्यांना माहिती आहे, 3rd जूनला आपला जेईई ॲडव्हान्सचा रिझल्ट लागणार आहे. मग जेईई ॲडव्हान्सची प्रोसेस सुरू होणार आहे फॉर लाइक ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्याच्यानंतर ना ऑप्शन फॉर्म. तो जेईई ॲडव्हान्स एका राइट फेजला ऑलरेडी म्हणजे जे आपलं जोसा काउन्सिलिंग असतं, ते एका राइट फेजला ऑलरेडी सुरू आहे. कारण की तुमच्यापैकी ऑलमोस्ट बरेच 80% टू 90% ऑफ पीपल हॅव अटेम्प्टेड फॉर जोसा काउन्सिलिंग ॲज वेल. सो जोसा काउन्सिलिंग सगळ्यात पहिलं 3rd जूनला त्याचा रिझल्ट लागेल जेईई ॲडव्हान्सचा. एकदा जेईई ॲडव्हान्सचा रिझल्ट लागला, पुढच्या 2 दिवसामध्ये लगेच ॲप्लिकेशन फॉर्म जेईईचा आउट होतो. जेईईचा ॲप्लिकेशन फॉर्म आउट झाल्यानंतरनं त्याच्यापासून कमीत कमी साधारणतः 5 दिवसानंतर ना 2 ते 3 दिवसांनी सीईटीची नोटीस येईल, की रिझल्ट लागणार कधी. रिझल्टची डेट येईल. त्याच्यानंतर ना साधारणतः 5 दिवसांमध्ये आपल्या सीईटीचा रिझल्ट येऊन जाईल. सीईटीचा रिझल्ट म्हणजे आपलं पर्सेंटाइल किती आलेलं आहे, तो पर्सेंटाइल येऊन जाईल. एकदा पर्सेंटाइल आल्याच्या नंतरनं एक साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये सो आपण रिझल्टची डेट एक्स्पेक्ट करू शकतो बिटवीन 7 टू 10th ऑफ जून. ही एक टेंटेटिव्ह रिझल्ट डेट आहे. त्याच्या पुढे आपलं आसपास 15 जूनपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म आउट होऊ शकतो. आता ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला काय-काय करावं लागतं हा प्रश्न प्रत्येकाला आहे. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आता आपण सीईटीमध्ये जेईई कोटाने सुद्धा फिल करतो. एखादा जर स्टुडंट असेल, जर तुमच्यापैकी कोणी असं असेल, म्हणजे बरेच जण आहेत, ज्यांनी जेईई मेन्स सुद्धा दिलेली आहे आणि सीईटी सुद्धा दिलेली आहे. तर जेव्हा पण तुम्ही फॉर्म भराल, फॉर्म भरताना, अप्लाय करताना तुम्हाला जेईईसाठी सुद्धा तिथे टिक करायचं असतं. तिथे ते तुम्हाला प्रश्न विचारतात, की हॅव यू गिव्हन एनी अदर एंट्रन्स एक्झाम? मग खाली ऑप्शन असतो जेईई मेन्स. सो त्या जेईई मेन्सच्या ऑप्शनला तुम्हाला टिक करायचं आहे. का? तर आता महाराष्ट्र लेव्हलच्या सीईटीमध्ये ऑल इंडिया कोटा सुद्धा सुरू झालेला आहे. तर आपण ऑल इंडियाचं जे 15% जे रिझर्व्हेशन आहे, त्या 15% रिझर्व्हेशनमध्ये एलिजिबल होण्यासाठी आपण जेईई कोटा थ्रू सुद्धा अप्लाय करतो. ही फर्स्ट गोष्ट झाली. त्याच्यासोबतच आपल्या सीईटी सुद्धा असणार आहे. एकदा या 2 गोष्टी आपण अपलोड केल्या. अपलोड करणं म्हणजे काय? आपल्याला आपल्या तिथे सगळे मार्क्स वगैरे फिल इन करावे लागतात. आपलं पर्सेंटाइल तिथं फिल इन करावं लागतं. आपलं मग जे 10th बोर्डचे जे मार्क्स आहेत ते फिल इन करावं लागतं. 11th बोर्डचे मार्क्स फिल इन करावे लागतात. आता मार्क्स फिल इन करणं म्हणजे काय? सगळ्यात पहिलं आपल्याला आपला सीट नंबर टाकावा लागतो. जो रोल नंबर आपल्याला आला असतो. तर तो रोल नंबर पुट करून बाकीच्या आपल्या सगळ्या डिटेल्स फिल कराव्या लागतात. जो आपला पहिला सेक्शन असतो, तो असतो आपला पर्सनल सेक्शनचा. जो आपला सेकंड सेक्शन असतो, तो असतो आपला फॅमिली सेक्शन किंवा पॅरेंट और गार्डियन इन्फॉर्मेशन सेक्शनचा. तिसरा सेक्शन असतो आपला इन्कम सेक्शनचा. सपोज एखादा ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीनी फिल करायचं, एखाद्याला टी-एफ-डब्ल्यू-एसनी फिल करायचं. ई-डब्ल्यू-एस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणजे काय? त्याच्यामध्ये सेम. जर तुम्ही ई-डब्ल्यू-एस साठी एलिजिबल होता, तरच तुम्ही टी-एफ-डब्ल्यू-एस साठी एलिजिबल होता. हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉइंट आहे. टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणजे काय असतं, की ट्युशन फी वेव्हर स्कीम.
ज्याला सुद्धा TFWS नी ऍडमिशन सपोज एखाद्याने घेतलं. सपोज तुम्ही TFWS ला टिक केलं आणि जर तुम्हाला TFWS ची सीट अलॉट झाली आणि तुम्ही ते ऍडमिशन कन्फर्म केलं, तर TFWS चे ऍडमिशन कन्फर्म केल्यानंतरचा एकच ड्रॉबॅक आहे. तुम्हाला फीज मध्ये बेनिफिट्स मिळतात, मान्य आहे. पण त्याचा ड्रॉबॅक असा असतो, की जे पुढे होणारे जे स्पॉट राउंड असतात. स्पॉट राउंड म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड. त्या इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडसाठी तुम्ही एलिजिबल होत नाही. जरी तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला बेटरमेंट पण मिळत असेल, ती सुद्धा तुम्हाला बेटरमेंट मिळत नाही. जर तुमचं ऍडमिशन TFWSच्या सीट्स मार्फत झालं असेल, तर तुम्हाला त्या गोष्टीचे बेनिफिट्स घेता येते. तर जर तुम्ही TFWS कोटाला टिक करणार असाल आणि तुमचे पर्सेंटेल अराउंड 98, 99 या रेंजमध्ये असतील, तरच तुम्ही TFWSच्या याला टिक करा. नाहीतर TFWSच्या ह्याच्यावर टिक करण्यामध्ये प्रश्न नाहीये. कारण की 10 to 15,000चाच फी डिफरन्स असतो. त्याच्याहून जास्त फी डिफरन्स नसतो. हे झालं आपलं इन्कम वाला बॅकग्राऊंड. इन्कम नंतर ना आपला येतो एज्युकेशनल अँड क्वालिफिकेशनल बॅकग्राऊंड. त्याच्यामध्ये आपल्याला 10th चं, 12th चं, CET एक्झामचं, JEE एक्झामचं या सर्व एंट्रन्स एक्झामचे स्कोर कार्ड आपल्याला फिल इन करावे लागतात. हे झालं आपलं टोटली, की आता एंट्रन्स एक्झाम मध्ये किती स्कोर आलाय, काय आलाय. त्याच्यानंतर ना आपल्याला असतं डॉक्युमेंट अप्लाय डिक्लेरेशन वाला थिंग. सो डिक्लेरेशन एकदा दिलं, की एंडला जे असतं ते असतं डॉक्युमेंट्स अपलोड करणं. आता डॉक्युमेंट्स कोणते कोणते अपलोड करायचे? आपल्याकडे आपल्या 10th मार्कशीट हवं, 10th पासिंग सर्टिफिकेट हवं, 12th मार्कशीट हवं, 12th लिव्हिंग सर्टिफिकेट हवं. त्याच्यानंतर ना आपल्याकडं सपोज आपण एखाद्या कॅटेगरी थ्रू ऍडमिशन घेत आहोत. OBC असो किंवा SC असो किंवा ST असो. कुठल्या का कॅटेगरीने जर आपण म्हणजे एक्सेप्ट जनरल कॅटेगरी, जर आपण एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरी थ्रू ऍडमिशन घेत आहोत, सो त्या रिझर्व्ह कॅटेगरीचे तेवढे डॉक्युमेंट्स लागतात. सो त्याच्यामध्ये आपलं कॅटेगरी सर्टिफिकेट असतं, आपलं कास्ट सर्टिफिकेट असतं, आपलं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं आणि त्याच्यासोबतच आपला नॉन क्रिमी लेअर सुद्धा असतो. सपोज आपण डिफेन्स कोटाने ऍडमिशन घेणार आहोत, तर त्याच्यामध्ये डिफेन्सचं सर्टिफिकेट असतं. त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात. सो 3 डिफेन्सच्या डिफरंट डिफरंट क्रायटेरियानुसार ते 3 कॅटेगरीज ऑफ सर्टिफिकेट असतात. सो त्या हिशोबाने आपल्याला पुढचं ते प्रोसेस करावं लागतं. देन फर्दर आफ्टर दॅट एकदा ते आपण सगळे डॉक्युमेंट जोडले, तर नॅशनॅलिटी प्रूफसाठी आपण नॅशनॅलिटीसाठी आपण डोमेसाईलच जोडू शकतो जर आपण महाराष्ट्र कॅन्डिडेट असू तर. पण इफ इन केस आपण महाराष्ट्र कॅन्डिडेट नाही आहोत, तर त्या केसमध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट डिफरंट असणार आहे आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे डिफरंट असणार आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड जोडावं लागतं. इफ यू डोंट हॅव आधार कार्ड, तर तुम्हाला पासपोर्टचा ऑप्शन असतो, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचा ऑप्शन असतो, तुम्हाला पॅन कार्डचा देखील ऑप्शन असतो. आता हे झालं आपलं नॉर्मल कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी बेसिक डॉक्युमेंट्स कुठले कुठले द्यायचे. जर सपोज तुम्ही EWS वगैरे सिलेक्ट केलेला असेल, तर त्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पण द्यावं लागतं, EWS सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागतं. त्याच्यानंतर ना आता सपोज जर आपण NRI कोटामधनं ऍडमिशन घेणार असू, तर NRI कोटाचे टोटली डिफरंट डॉक्युमेंट्स असतात. NRI कोटा थ्रू जर आपण ऍडमिशन घेणार असू, तर कंपल्सरी आपल्याला ऍज अन आयडेंटिटी प्रूफ पासपोर्ट लागतं. पासपोर्ट इज मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट अप्लाइंग थ्रू NRI कोटा. ही गोष्ट मॅन्डेटरी असते. जर तुमच्यापैकी जे कोणी NRI कोटाचा विचार करत असेल, सो तुमच्याकडे सगळ्यात पहिलं जे बेसिक डॉक्युमेंट हवं ते हवंय तुमचं पासपोर्ट. त्याच्यानंतर तुम्हाला हवंय रिलेशनशिप सर्टिफिकेट. दोघांमधला नाता काय आहे तुमच्यामध्ये आणि ज्याचंही NRI कोटा तुम्ही युज करत असाल. एक ब्लड रिलेशन हवं. ब्लड रिलेशन म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल तुमचं ते एक म्हणजे खानदानी रिलेशन हवं असायला हवं. सपोज सख्खं नातं असणं इज गरजेचं. तुमचं सरनेम सेम असणं इज सेकंड इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यानंतर ना की रिलेशन सर्टिफिकेट झालं. रिलेशन सर्टिफिकेट नंतर ना जे पण रेसिडेंट तिथे राहत आहेत, त्यांचं रेसिडेन्शियल प्रूफ लागणार आहे आणि इंडियन एम्बेसी थ्रू त्यांचं आपल्याला लेटर लागतं की ते NRI आहेत आणि त्यांचा एक तिथला प्रूफ लागणार आपल्याला. दॅट्स इट. मग त्याच्यानंतर त्यांचा विजा, पासपोर्ट किंवा त्यांचा विजा आणि पासपोर्ट तर लागणारच. आणि जर तुमच्याकडे त्यांचं रेसिडेन्शियल परमिट नसेल, तर तुम्ही त्यांचा विजा अप्लाय करू शकता. मग काही काही लोकांकडे ग्रीन कार्ड असतं जे USA थ्रू करतात. सो ते ग्रीन कार्ड सुद्धा कन्सिडर करू शकता. हे झालं बेसिक आपला NRI कोटा थ्रू. इन डिटेल आपण पर्सनली गाईड करू शकतो. तुमच्यापैकी जेही लोक NRI कोटा थ्रू ऍडमिशन घेणार आहात, तर त्यांना आपण इन डिटेल एक डॉक्युमेंट्सची लिस्ट पाठवू, की कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत आणि कुठल्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. ती सिक्वेन्स प्रॉपरली आम्ही केलेली आहे. तर ते डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला तसं सेंड करू. आता याच्या पुढे हे झालं आपलं डॉक्युमेंटेशनचं काम. याच्या पुढे आपण ते आपला फॉर्म सबमिट करतो. हिअर बाय आय डिक्लेअर की जे पण तुम्ही डिटेल्स फिल इन केलेले आहेत, त्या सगळ्या डिटेल्स लीगल आहेत, राईट आहेत, व्हेरीफाईड आहेत आणि त्याच्यातलं एकही डॉक्युमेंट फेक नाही आहे. ज्या पण डिटेल्स तुम्ही फिल इन केलेल्या आहेत त्या बिलकुल खोट्या नाही आहेत.
आता हे सगळं डिक्लेरेशन देणं का गरजेचं असतं? कारण की या सगळ्या गोष्टींची स्क्रुटिनी नेक्स्ट स्टेपला, सेकंड स्टेपला होते. एकदा आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरला, आता ऍप्लिकेशन फॉर्मची आपली टेंटेटिव्ह डेट काय होती? 15 जून. माझी एक रिक्वेस्ट असेल प्रत्येक पॅरेंटला, या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, जे तुम्हाला महत्त्वाच्या वाटत असतील, एखादा डायरी घेऊन किंवा एखादा पेन घेऊन तुम्ही काही-काही गोष्टी नोट डाउन करू शकता. आणि जर तुम्हाला कुठला मधी काही पॉइंटला डाउट असला, तर तोही तुम्ही नोट डाउन करू शकता आणि मला एंडला विचारू शकता. हे झालं आपलं टोटली ॲप्लिकेशन फॉर्म रिगार्डिंग इन डिटेल. पुढे आता आपण जेव्हा जाऊ, पुढे आपलं असणार आहे स्क्रुटिनी ऑफ डॉक्युमेंट्स. आता स्क्रुटिनी ऑफ डॉक्युमेंट्समध्ये परत 2 वेज असतात. एक आहे तुमचं ऑनलाईन स्क्रुटिनी. ऑनलाईन स्क्रुटिनीमध्ये काय करावं लागतं, जेही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत, ते तुमचे राइट लागणार आहेत एक्झॅक्टली. एकाही डॉक्युमेंटमध्ये जर काहीही फॉल्ट आला किंवा काहीही टेक्निकल ग्लिच आला, तर तुमचं ऑनलाईन स्क्रुटिनी कुठे ना कुठे थोडंफार धोकेदायक असेल. सो माझ्या हिशोबाने माझं पर्सनल सजेशन असेल, 1 दिवसचा प्रॉपर वेळ काढा आणि ऑफलाईन स्क्रुटिनी घेणं इज बेटर. ऑनलाईनपेक्षा कधीही ऑफलाईन स्क्रुटिनी आपण जर करत असू, तर ते जास्त बेटर असेल. का तर ऑफलाईन स्क्रुटिनीच्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, जेही डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, ते कंप्लीट डॉक्युमेंट्सची हार्ड कॉपी विथ 2 झेरॉक्स सेट्स आपल्याला रेडी करून ठेवावे लागतात त्या सिक्वेन्समध्ये. जी सिक्वेन्स आपल्याला सीईटी सेल देईल त्या सिक्वेन्समध्ये. त्याच्यातली एक आपल्याला जो सेट असतो तो एफसी सेंटरला, फॅसिलिटेशन सेंटरला आपल्याला सबमिट करावं लागतं. दुसऱ्या सेटवरती ते सही, शिक्का आणि व्हेरिफिकेशनचा एक स्टॅम्प देतात, की जे तुमचं स्क्रुटिनी आहे ते कंप्लीट झालेलं आहे. त्यांच्या पोर्टलवरून तिकडे ते टिक मार्क करतात, की येस ह्यांचं स्क्रुटिनी झालेलं आहे. आता हे स्क्रुटिनी करतो कुठे आपण? तर फॅसिलिटेशन सेंटरवरती आपण हे स्क्रुटिनी करतो. हे फॅसिलिटेशन सेंटर कसं निवडायचं? जेव्हा आपण आपला ॲप्लिकेशन फॉर्म फिल इन करू, तर ते ॲप्लिकेशन फॉर्म फिल इन करताना आपल्याकडे ऑप्शन येतं, की जी तुमची स्क्रुटिनी असणार आहे, ती तुम्हाला ऑफलाईन वेमध्ये चूज करायची आहे का ऑनलाईन मोडमध्ये चूज करायची आहे? सपोज तुमच्या नियर बाय कुठेच फॅसिलिटेशन सेंटर अवेलेबल नाही आहे. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स राइटली व्हेरिफाईड आहेत. तर तुम्ही ऑनलाईन स्क्रुटिनी चूज केलं तर इट इज नाईस. बट जर तुमच्या नियर बाय एफसी सेंटर असेल, सपोज काही तुमच्यापैकी जण जे पुण्यात राहतात, जे मुंबईमध्ये राहतात, आपल्याकडे एफसी सेंटरचे खूप सारे ऑप्शन्स आहेत नियर बाय केसमध्ये. पीसीएमसी साइडला ऑप्शन्स आहेत. पिंपरी चिंचवड साइडला, पुणे साइडला बरेच ऑप्शन्स आहेत. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ऑप्शन्स आहेत. सो बेटर आहे की आपण ऑफलाईन वेमध्ये चूज करू. कारण की त्याच्यामध्ये कसं आहे टेक्निकल ग्लिचचा आपल्याला कुठलाही रिस्क फेस करावा लागत नाही. आणि जो आपल्या मनातली काही भीती असते बाबा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही असलं किंवा काही पुढे-मागे झालं, तर तिथले ते जे कोऑर्डिनेटर असतात ते आपल्यासोबत कुठे ना कुठे ॲडजस्ट करतात आणि आपल्याला गाईडही करतात. पण ऑनलाईन मोडमध्ये इट इज एव्हरीथिंग ऑन आवर हँड्स. असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट नसतं किंवा कुठल्याही सपोज एखादी काही तुमच्याकडून मायनर मिस्टेक झाली फिल इन करताना, एखादा डॉक्युमेंट चुकीचा अपलोड झाला, काहीही मायनर मिस्टेक झाली, तर ते तुम्हाला रिस्कवरती धरलं जातं आणि तुमच्या स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला कन्सिडर केलं जातं. सो एकदा हा स्क्रुटिनीचा पिरियड संपला, स्क्रुटिनीसाठी असतात 2 ते 3 दिवस. म्हणजे प्रॉपर 2.5 दिवस असतात. टू बी व्हेरी फ्रँक 2.5 दिवस असतात हे स्क्रुटिनी कंप्लीट होण्यासाठी. त्याच्या पुढचा जो असतो आपला ग्रीव्हन्स पिरियड असतो. आता ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे काय? सपोज तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही फिल करताना काही चूक केली असेल किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कुठे काही मिस्टेक असेल ना, त्यांनी तुम्हाला पुढून वेळ दिला असेल, की हे डॉक्युमेंट तुम्हाला करेक्ट करून आणायचंय. सपोज तुम्ही परत नवीन अप्लाय केलं, तर तुम्ही त्याची रिसीट घेऊन जाऊ शकता. एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर त्या डॉक्युमेंटची रिसीट चालते. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. सपोज तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बनवायला टाकलेलं आहे. पण हे सर्टिफिकेट जर आलं नसेल, तर तुम्ही त्याच्या जागी तुम्ही त्याची रिसीट जोडली, की आम्ही हे अप्लाय करायला टाकलेलं आहे. तर ती जी रिसीट असते, ती रिसीट कलेक्ट करून तुम्ही ती रिसीट ऑनलाईन मोडमध्ये जोडू शकता. आणि मग जेव्हा तुमचं स्क्रुटिनी असेल किंवा जेव्हा तुमचं ॲडमिशन पिरियड असेल, तोपर्यंत तुम्ही तुमची ओरिजिनल हार्ड कॉपी दाखवली, तर ते चालतं. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोनदा होतं. एक सगळ्यात पहिलं आपला ॲप्लिकेशन फॉर्म झाल्यानंतर ना आणि दुसऱ्यांदा होतं ते ॲडमिशनच्या वेळेस. ज्याही कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतो, त्या कॉलेजमध्ये आपल्याला आपले सगळे हार्ड डॉक्युमेंट्स म्हणजे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करावे लागतात. सो हे आहे आपल्या ॲडमिशनच्या ड्युरिंगची प्रोसेस. सो ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे जेही काही चुका झालेल्या आहेत आणि ज्यांच्यासाठी आपल्याला वेळ दिलेला असतो, त्या चुका सुधारण्यासाठी त्याला आपण म्हणतो ग्रीव्हन्स पिरियड. तर ग्रीव्हन्स पिरियड नंतर ना आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट निघते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? की एक रफ आयडिया निघते आपल्याला की मेरिट नंबर म्हणजे रँक आपला किती असू शकतो. त्याच्यानंतर ना आपलं फायनल मेरिट लिस्ट निघणार आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये आपला जो रँक असेल तो निघेल. आता हे फायनल मेरिट लिस्ट आपण कधीपर्यंत एक्सपेक्ट करू शकतो? 15 जून पर्यंत जर ॲप्लिकेशन फॉर्म झाला, तर कुठे ना कुठे
20 जूनच्या दरम्यान आपला ऑनलाईन स्क्रुटिनी होईल डॉक्युमेंटचा, आणि त्याच्या पुढे आसपास 25 जून पर्यंत आपला रँक आपल्याला मिळून जाईल. सो साधारणतः पुढचा हा 1 महिना या डॉक्युमेंटेशनच्या प्रोसेसमध्येच आपल्याला टोटली घालवायचा आहे. आणि या छोट्या छोट्या रँक यूज पर्यंत, रिझल्ट यूज पर्यंत, या गोष्टींची वाट बघण्यातच आपला पुढचा ऑलमोस्ट 3 ते 4 आठवडे आपल्या पुढच्या ह्याच्यातच जाणार आहे. आता येणारे जे आपले पुढचे 4 वीक्स असणार आहे, आज आपला मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे. सो पुढच्या येणाऱ्या 4 वीक्स मध्ये ह्या गोष्टी कम्प्लीट होतील. वीक बाय वीक एक एक गोष्ट आपली कम्प्लीट होईल. इफ सीईटी सेलची प्रोसेस फास्ट असेल तर या सर्व गोष्टी कुठे ना कुठे 15 दिवसांमध्ये सुद्धा कम्प्लीट होऊ शकतात. तो डिपेंड्स की प्रोसेस स्लो जाईल की फास्ट जाईल. एका मीडियम पेसवर गेली तर ही 3 वीक्स मध्ये साधारणतः कम्प्लीट होते. आता याच्या पुढे, आता आपला ग्रीव्हियन्स पिरियड झालं, आपला फायनल मेरिट लिस्ट आलं. मेरिट लिस्ट आल्यानंतर ना आपला ऑप्शन फॉर्म ची डेट रिलीज होते. ऑप्शन फॉर्मची डेट रिलीज झाल्यानंतर ना साधारणतः आपल्याकडे 2 दिवसाचा टाइम पिरियड असतो ऑप्शन फॉर्म फिल करायला. ऑप्शन फॉर्म फिल करताना आपल्याला सिक्वेन्शियली कॉलेजेसची लिस्ट इन डिटेल टाकायची आहे. त्याच्यामध्ये प्रेफरन्स मॅटर करतो. कुठलं कॉलेज आपण वरती टाकलं, कुठलं कॉलेज आपण खाली टाकलंय, आपण कॉलेजेस कसे टाकले, भीतीने कमी मार्क आहेत म्हणून खराब कॉलेजेस किंवा खराब ब्रांचेस आपण जर वरती टाकले तर त्याची अलॉटमेंट होऊन जाते आणि कुठे ना कुठे चांगल्या कॉलेजेसचे चान्स निघून जातात. सो माझ्या हिशोबाने प्रत्येक पॅरेंटला हे सजेशन राहील की पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला ऍडमिशन घ्यायची घाई न करता आपण राऊंड 3 पर्यंत तरी कमीत कमी वेट करायला हवं. कारण की पहिल्या राऊंड मध्ये आणि शेवटच्या राऊंड मध्ये जर आपण पर्सेंटेजचा डिफरन्स बघायला गेलो तर कमीत कमी 3 ते 4 पर्सेंटेजचा गॅप असतो. तो 3 ते 4 पर्सेंटेजचा गॅप म्हणजे कमीत कमी साधारणतः 3,000 रँकचा डिफरन्स, 3 ते 5,000 रँकचा डिफरन्स. जर आपला कुठे ना कुठे पर्सेंटाईल कमी असेल तर कुठे ना कुठे 3 ते 5,000 रँकचा गॅप असतो स्टार्टिंग मध्ये, ओपनिंग मध्ये आणि फिनिशिंग मध्ये. तर या डेट्स लक्षात ठेवा. आता ऑप्शन फॉर्म कधी सुरू होईल याचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असेलच. तो ऑप्शन फॉर्म सुरू व्हायची जी डेट असेल ती एंड वीक ऑफ जून आतापर्यंत मानली जात आहे. जर सगळ्या प्रोसिजर आपले इन टाइम कम्प्लीट झाल्या तर लास्ट वीक ऑफ जून पासून आपलं राऊंड 1 सुरू होईल. आणि पूर्ण हे 4ही राऊंड संपूसपर्यंत आपला जुलै महिनाचं डेड, 4ही राऊंड विथ स्पॉट राऊंड हे संपूसपर्यंत आपला कम्प्लीट जुलै महिना याच्यामध्ये जाणार आहे. एक राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. तो जेव्हा राऊंड आपला ऑप्शन फॉर्म सुरू होतो तर 2 दिवसाचा आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायला टाइम असतो. 2 दिवसाचा मग गॅप असतो आणि लगेच 2 दिवसानंतर ना आपली अलॉटमेंट आपल्याला लागते. मग आता अलॉटमेंट लागल्यानंतर ना आपल्याकडे 2.5 दिवस असतात. सो 2 दिवस पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंतचा आपल्याकडे वेळ असतो. तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन आपलं ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं. तिथे ऍडमिशन कन्फर्म करायच्या आधी आपला जे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये किंवा जर लॅपटॉप असेल किंवा टॅबलेट असेल, तिथे तुम्ही आधी सीईटी सेलवरती तुमचं लॉग इन करा. जी काही तुम्हाला अलॉटमेंट लागलेली आहे, सपोज तुम्हाला पीसीसीओई मध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हे आपल्याला अलॉट झालेलं आहे, आपल्याला तिथे जाऊन आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. तर ऍडमिशन कन्फर्म करायच्या वेळेस तुम्ही आधी काय करणार, फ्रीज करा. ठीक आहे. आता तुम्हाला तिथं पीसीसीबीचं सीएस लागलं पण तुम्हाला पीआयसीटीच्या सीएस साठी अजून वाट बघायची आहे. तर तुम्हाला दुसरं ऑप्शन असणार आहे बेटरमेंट. तर बेटरमेंटच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. 1,000ची तुम्हाला फीस भरायची आहे. काही बेसिक डिटेल्स असतात ते फिल इन करायचे आणि पुढे जायचं. हे सिंपल आहे प्रोसेस. ठीक आहे. फ्लोट म्हणजे ते कॉलेज घ्यायचं आहे. बेटरमेंट म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करायचं आहे. असं नाहीये की हे कॉलेज हातात ठेवून तिथे कन्फर्म करून मग आपण पुढे पार्टिसिपेट करतो. जर आपण एका कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन कन्फर्म केलं तर आपण पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल होत नाही. बेटरमेंटचा अर्थ काय असतो, जेही कॉलेज आपल्याला अलॉट झालेलं आहे त्याच्या खालचे जे कॉलेजेस असतात ते आता निघून जातात आणि त्याच्या वरचे जे ऑप्शन्स असतात आपण त्या कॉलेजेससाठी पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करतो. इफ इन केस तुम्हाला काही एक्स्ट्रा ऑप्शन्स ऍड करू वाटले तर तुम्ही ते एक्स्ट्रा ऑप्शन्स ऍड करू शकता. तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म एडिट करू शकता आणि जे अलॉटमेंट आहे ते तुमचं एकदम लास्ट ऑप्शन म्हणून राहील. जे आता मी म्हणलं पीसीसीयूचं सीएस लागले तर पीसीसीयूचं सीएस माझ्या शेवटच्या नंबरवर असणार आहे आणि वरती मी 10 कॉलेजेसची लिस्ट टाकलेली आहे एक सिक्वेन्स मध्ये. आता सपोज मी पुढच्या राऊंडला गेले, राऊंड 3 साठी मी पीआयसीच्या सीएस ला ट्राय करत होते. सपोज आता मला ते 10 जे वरती मी टाकलेले ते 10 पैकी मला एका मध्ये पण अलॉट झालं नाही आणि 11व्या नंबरला माझं पीसीसीचं सीएस होतं. पण मला वरचे मी 10 मध्ये कुठेच बसले नाही, माझा कट ऑफ कुठे क्लिअर झाला नाही, तर आपल्याला परत पीसीसीचं सीएस अलॉट होतं. त्यालाच म्हणतात बेटरमेंट. सो एकदा जर दुसऱ्या राऊंडला एखाद्याची सीट लागलेली आहे ती परत आपल्याला लागू शकते का, तर हो, ती सीट आपल्याला परत लागू शकते. ठीक आहे. हा जो तुमचा बेसिक डाऊट आहे तो मी एकदाचा क्लिअर करून घेऊ.
आता पुढची जी स्टेप असेल, एकदा आपलं हे 4ही राउंड्स कंप्लीट झालं. या वर्षी एक असा म्हणजे हे आलेलं आहे, की 3 नाही आता 4 राउंड्स होत आहे. सो कुठे ना कुठे कट ऑफमध्ये एक मेजर डिफरन्स येईल. राउंड 1चा कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा जास्त वरती क्लोज होईल आणि राउंड 4 पर्यंतचे जे कट ऑफ असेल, मागच्या वर्षी जे राउंड 3चे कट ऑफ्स होते, ते साधारणतः कुठे राउंड 4 पर्यंत असेल. जे मागच्या वर्षी राउंड 2चे कट ऑफ्स होते, ते या वर्षी राउंड 3चे कट ऑफ्स असतील. आणि जे आपलं आता या वर्षीचं जे राउंड 2 असेल, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे पॉइंटमध्येच डिफरन्स असणार आहे. राउंड 1 आणि राउंड 2च्या कट ऑफ्समध्ये पॉइंटमध्येच डिफरन्स येणार आहे. पर्सेंटाइलचा आपण मेजर डिफरन्स बघू शकणार नाही. सो ही पूर्ण जी गेम आहे ती सीट मॅट्रिक्सवरती बेस्ड असते आणि तुमचे जे कट ऑफ्स रिलीज होतील कॉलेजेसचे त्याच्यावरती बेस्ड असेल. हे झालं आपलं टोटल प्रोसेस. 4ही राउंड्स कंप्लीट झाल्यानंतर आता स्पॉट राउंड असेल. स्पॉट राउंड आपण एक्स्पेक्ट करू शकतो आयदर लास्ट वीक ऑफ जुलै और फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट. त्याच्या आधी स्पॉट राउंड होणं शक्य नाहीये. जर सगळ्या प्रोसेस टाईमशीर झाल्या तर लास्ट वीक ऑफ जुलैमध्ये होईल. जर प्रोसेस डिले झाल्या तर ऑगस्ट महिन्यापर्यंत हे स्पॉट राउंड जाऊ शकतं. सो तेवढा पेशन्स आपल्याला आता ठेवायचा आहे. पुढचे 2 महिने म्हणजे विथ एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगत आहे, पुढचे कमीत कमी 2 महिने तरी या सगळ्या प्रोसेसमध्ये आपले जाणार आहेत आणि त्या 2 महिन्याची आपल्याला तयारी करून ठेवायची आहे. आत्ता आपण काय करून ठेवायला हवं हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असेल. आता आपले मार्क्स आलेले आहेत. आता आपण आपले पर्सेंटाइल प्रिडिक्ट करू शकतो. पर्सेंटाइल प्रिडिक्ट करण्यासोबतच आपण कॉलेजचे कट ऑफ चेक करू शकतो. कुठलं कॉलेज कसं आहे, कुठल्या कॉलेजचे काय फॅसिलिटीज आहेत, त्या कॉलेजेसला स्टडी करू शकतो. म्हणजे जेव्हा आपण कॉलेजेस फिल इन करू, एखाद्याला सपोज कमी मार्क्स असेल, तर प्रायव्हेटमध्ये पुणे, मुंबईला आपण स्टिक न राहता तर बाहेरचे पण ऑप्शन्स आपण एक्सप्लोर करायला हवे. जर आपल्याला मार्क कमी असतील आणि बाहेर जायचं जर वेळ आली, जर कॉलेज चांगलं असेल, तर आपण सिटीचा किंवा स्टेटचा विचार न करता चांगल्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅब केलं पाहिजे. सो रॅदर दॅन कॉम्प्रोमाइजिंग हिअर, जर बाहेर बेटर अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली, तर ती आपण ग्रॅब करायला हवी. आणि ही जी म्हणजे घ्यायची का नाही ती अपॉर्च्युनिटी, हा जो मेन गाईडन्स असतो, हा गाईडन्स तुम्हाला इन डिटेल पर्सनली मिळेलच. तुम्ही कुठे पण जर स्टक झाला तुमच्या मार्क्समध्ये, तर मी तुम्हाला पर्सनली वन टू वन गाईड करेल या बाबतीत. आता पुढची जी आपली प्रोसेस असणार आहे, हे सगळं झाल्यानंतर ना, तुम्हाला पहिलं काम आहे, की तुम्ही तुमचे जे पर्सेंटाइल आहे ते प्रिडिक्ट करा, कॉलेजची माहिती काढा, कॉलेजची इन्फॉर्मेशन काढा. ज्या फील्डमध्ये नेमका इंटरेस्ट आहे, जर तुम्हाला समजत नसेल, तुम्ही माझ्याशी बोला आणि तुमचं जे कुठलं फील्ड आहे, त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला इंटरेस्ट आहे, तो फील्ड तुम्ही जाणून घ्या. त्या हिशोबाने आपल्याला पुढे ब्रांच सिलेक्शनमध्ये मदत होईल. त्याच्यानंतर ना कॉलेजेस बघा, टॉप कुठले-कुठले कॉलेजेस आहेत. जी आपली एक्सेल शीटची जी लिस्ट आहे कॉलेजेसची, ती कॉलेजेसची लिस्ट सुद्धा मी शेअर केलेली आहे. ती लिस्ट सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मिळेल. आपला पेड काउन्सिलिंगचा जो आपला ग्रुप आहे, जे आपली कम्युनिटी आहे, त्याच्यावरती परत मी आज ती एक्सेल शीट शेअर करेल. जेणेकरून तुम्ही प्रत्येक जण कॉलेजेस प्रत्येक सिटीमध्ये कुठे आहेत, किती आहेत, या गोष्टीचा ॲक्सेस घेऊ शकाल. आणि ते तुम्हाला कुठे ना कुठे मदत करेल, की बाबा कुठल्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच आहे, कसं आहे, पुण्यामध्ये किती कॉलेजेस आहेत. काही-काही कॉलेजेसची आपल्याला नावंही माहिती नसतात. बट कुठे ना कुठे आपल्याला ते माहिती पाहिजे, की आता या एरियामध्ये हे कॉलेजेस आहेत, त्या एरियामध्ये ते कॉलेजेस आहेत. टॉपमध्ये कुठले कॉलेजेस आहेत, बेस्ट कुठले कॉलेजेस आहेत. सपोज मला सी-एस-आय-टी करायचं असेल, तर त्याच्यासाठी टॉप कुठले कॉलेजेस आहेत. जर मला मेकॅनिकल करायचं असेल, तर मेकॅनिकलसाठी ऑल ओव्हर महाराष्ट्र नंबर 1ला कुठलं कॉलेज रँक करतं, तर सी-ओ-ई-पी रँक करतं. का तर मेकॅनिकलचं प्लेसमेंट झालं, मेकॅनिकलचं अकॅडमिक झालं. वेगवेगळ्या फॅक्टर्स मॅटर करतात या प्रत्येक गोष्टीसाठी. तर ही आहे आता आपली पुढची तयारी. याच्या सोबतच आपण आपले जे डॉक्युमेंट्स आहेत, ते सर्व डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायला हवे. जेणेकरून कसं आहे, पुढच्या ज्या प्रोसेस आहेत, तिथे आपल्याला जास्त टेन्शन आणि ताणतणाव नसेल आणि जे स्क्रुटिनी आहे, तिथे तुम्हाला भीतीची कुठलीही शक्यता नसेल. जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ते आपण इनिशियल स्टेजला करूया. तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही आम्हाला पाठवू शकता, की चेक करा काही प्रॉब्लेम आहे का? त्याच्यामध्ये आपण त्याचे डेडलाईन्स चेक करतो. डॉक्युमेंट्सचं नाव वगैरे चेक करतो. जे डॉक्युमेंट लीगल आहे की नाही? त्याच्यावरती गव्हर्नमेंट व्हेरिफाईड स्टॅम्प्स आहेत की नाही? या वेगवेगळ्या गोष्टी असतात व्हेरिफिकेशन त्याच्यावरती तो बारकोड आहे की नाही? सो या सगळ्या व्हेरिफिकेशनच्या गोष्टी तुम्ही आमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स पाठवू शकता. आम्ही व्हेरिफाय करून तुम्हाला सांगू, की ते डॉक्युमेंट बरोबर आहेत, का तुम्हाला चेंज करायची गरज आहे, का कुठे काही प्रॉब्लेम आहे. या सगळ्या गोष्टी इन डेप्थ आता पुढे आपल्याला करायच्या आहेत येणाऱ्या 1 वीकमध्ये. ठीक आहे. याच्या सोबतच आता प्रत्येक स्टुडंटकडे फ्री टाईम आहे, तर तुम्ही काय करायला हवं? सगळ्यात पहिलं तर तुमच्या ज्या हॉबीज होत्या, ज्या तुम्ही 2 वर्ष नाही केल्या, त्या हॉबीजला तुम्ही पर्स्यू करा. सपोज एखाद्याला गिटार वाजवायला आवडतं, एखाद्याला डान्स करायला आवडतं, एखादा स्पोर्ट्स फ्रीक आहे. सो जे तुमच्या हॉबीज आहे तुम्ही 2 वर्ष कुठे ना कुठे कॉम्प्रोमाईज केलं आहे, त्या हॉबीजला परत शिकायला सुरू करा.
परत त्याला तुम्ही थोडंसं इम्प्लिमेंट करा, परत तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसेस वाढवा. कारण की आता तुमच्याकडे फ्री टाइम आहे, आता तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता. आता तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये तेवढं पार्टिसिपेट करू शकता, रॅदर दॅन की टेन्शन घेणं, घरी बसून स्ट्रेस आउट करणं की मिळेल की नाही, कॉलेज मिळेल की नाही. कॉलेज मिळेल की नाही याची खात्री आम्ही तुम्हाला दिलेलीच आहे. तर कुठे ना कुठे जे 2 वर्ष तुम्ही कॉम्प्रोमाइज केला अभ्यासामुळे, त्या गोष्टी तुम्ही परस्यू करा. याच्या सोबतच आपल्या कोडिंगचे काही लँग्वेजेस झाले, एआय शिकणं झालं, त्याच्यासोबत डेटा सायन्स हा विषय शिकणं झालं, थोडंफार जे बेसिक माहिती असतं ब्रांचेस बद्दल, मॅथमॅटिक्स एखाद्या त्याचं वीक आहे, मॅथमॅटिक्सचे काही कॉन्सेप्ट रिवाइज करणं झालं, या गोष्टींमध्ये तुम्ही थोडंसं इन्व्हॉल्व करू शकता. का? तर पुढे इंजिनिअरिंगच्या 4ही वर्षांमध्ये आपल्याला मॅथ असणार आहे. आपल्याला कोडिंग कुठली का ब्रांच, आपण जरी सिव्हिल ही ब्रांच घेत असू, तर सिव्हिल ब्रांच मध्ये सुद्धा कोडिंग शिकणं हे खूप गरजेचं असतं. तर कोडिंग शिकणं इज मॅन्डेटरी फॉर ऑल ऑफ यू. ठीक आहे, कारण की कोडिंग शिवाय पुढे फ्युचर नाहीये. त्याच्यासोबतच एआय चा वापर कसा करायचा, चॅट जीपीटीचा वापर कसा करायचा, एआय टूल्स जे आहेत वेगवेगळ्या त्यांना कसं वापरायचं, या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही इन डेप्थ शिका आणि त्याच्यामध्ये थोडं फोकस करा. ह्या गोष्टी शिकल्याने काय होईल, की तुम्ही कुठे ना कुठे टेक्निकली पण अपग्रेड व्हाल आणि टेक्निकली तुम्हाला बेनिफिट होईल. ठीक आहे. आता मला तुमच्या एंडनी सांगा, की तुम्हाला कुठे कुठे डाऊट्स आहेत, कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहेत. हे आजचं आपलं बेसिक होतं, की पुढे काय प्रोसेस आहेत, पुढे नेमकं काय करायचं आहे, डेट्स कधी एक्सपेक्ट करू शकतो, किती वेळ लागेल. आय थिंक या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. तर हाऊ टू प्रिडिक्ट रँक. अंतर आपण रँक प्रिडिक्ट नाहीच करू शकत. यू यूज एनी काइंड ऑफ टूल, रँक इज अनप्रिडिक्टेबल. जोपर्यंत समजत नाही की किती लोक कॅप राऊंड साठी पार्टिसिपेट करणार आहे, तोपर्यंत कुणाचाही रँक प्रिडिक्ट करणं इज व्हेरी डिफिकल्ट. कारण की आपल्याला माहितीच नाहीये, एक्झाम देणारे इज डिफरंट, बट एक्झाम नंतर न कॅप मध्ये जे लोक बसतात त्यांचा नंबर खूप डिफरंट असतो. सो त्या हिशोबाने रँक डिसाइड होतो. सो रँक प्रिडिक्ट करणं इज व्हेरी डिफिकल्ट, बट हा आपण पर्सेंटाईल प्रिडिक्ट करून त्या हिशोबाने कॉलेजचा विचार करू शकतो. रँक प्रिडिक्ट करणं डिफिकल्टच असतं, दरवर्षी असतं हे डिफिकल्ट. लाईक आता लास्ट इयर 98.5% किंवा 98% चे जे रँक्स होते ते अराउंड 5,000 गेलेले. पण त्याच्याच मागच्या वर्षी जर सपोज मी 2023 ची गोष्ट करू, तर 98% रँक कुठे ना कुठे 2,000 होता, पण तो मागच्या वर्षी 5,000 मध्ये गेला. या वर्षी तो 2,000 असेल, 3,000 असेल, 4,000 असेल का 7,000 ला जाईल, हे आपण प्रिडिक्टच करू शकत नाही. सो रँक इज अनप्रिडिक्टेबल, जे की आपल्याला जोपर्यंत समजणार आहे किती लोक एनरोल करणार आहे कॅप प्रोसेससाठी, तोपर्यंत आपण रँक प्रिडिक्ट नाही करू शकतो. अजून काय डाऊट्स आहेत, प्लीज मला तुमचे डाऊट्स विचारा. तुम्ही अनम्यूट करा आणि एकेकाने विचारा. कॅन रेज येस. युअर हँड. आपलं इन्फॉर्मल डिस्कशन आहे त्यामुळं हो, आपलं मॅडम हे. मला एक विचारायचं होतं. येस मॅम, बोला ना. मॅडम सुरुवातीला तुम्ही जसं म्हटलं की फॉर्म भरताना जेईचं पण ते टाकावं लागतं की कोणती अजून कोणती एक्झाम दिली आहे बाबा आपण, जेई कंपल्सरी मेन्सचा. नाहीये मॅम. हा, तर नाही मला ते विचारायचं होतं की ते कंपल्सरी नाहीये. आणि जर नाही. का मला महाराष्ट्र कोटामधून घ्यायचंय, ठीक आहे, हम्म. माझ्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे, तर मी ते नाही टाकणार, राईट? असं काही गरजेचं नाहीये. सपोज जर तुम्ही महाराष्ट्राचे आहात आणि जर हा. तुम्ही जेई मेन्सचं पण फील करताय, तर त्याच्याने तुमची होम युनिव्हर्सिटी महाराष्ट्राचीच राहणार आहे, पण तुम्ही त्या गोष्टीसाठी अच्छा सुद्धा एलिजिबल होता. म्हणजे जसं की आता अच्छा सपोज अच्छा. आपली कॅटेगरी आहे, आपली कॅटेगरी सपोज एससी आहे, पण मला 99% आहे आणि मी ओपनचा कट ऑफ क्लिअर करते, तर गरजेचं नाही की मला कॅटेगरीचा कट ऑफ सपोज मी क्लिअर जरी नाही केला आणि मी ओपनचा कट ऑफ क्लिअर केला तर मी इकडे एलिजिबल होते. कुठे आपण ओके क्लिअर करतोय आपली जी प्रेफरन्स लिस्ट असते, सपोज नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. मला सीईटीच्या हिशोबाने नंबर 4 लागतं, पण मला जेईच्या हिशोबाने नंबर 3 लागतंय. वरती कोण आहे नंबर 3, तर नंबर 3 आपल्याला अलॉट होतं. आपण सगळ्या रिझर्वेशन फील करू शकतो, जेवढे ओके. आपण फील म्हणजे करू मग शकतो. तिथे मग मी म्हणजे फॉर्म मध्ये ते भरायचं की जेई येस येस मेन्सचं येस, काय, भरायचं. परीक्षा है दिली ना? असेल तर भरा, नसेल दिली तर येस काही येस. कंपल्शन नसतं. ओके ओके. मला वाटलं की ते भरल्यावर ऑटोमॅटिकली तुम्ही जेईच्याच कोटामध्ये जाल म्हणून. नाही नाही नाही, आपण महाराष्ट्र कोटामध्ये तर राहतो. ओके. आणि आपलं स्टेट कोटा म्हणजे जसं मी महाराष्ट्राची आहे, तर मग किती आहे? 85% ऑफ द सीट्स आर रिझर्व्ड, राईट? येस येस, 85% सीट स्टेट पीपल कॅन्डिडेट साठी आहे. त्याच्यामध्ये 85% मध्ये 70% सीट्स हे जनरलाइज्ड असतात आणि 30% सीट्स हे फिमेल साठी रिझर्व्ड असतात स्पेसिफिकली. ओके. सो इट इज बेटर टू गो इन द महाराष्ट्र कोटा, राईट? हा, महाराष्ट्र कोटा प्रिफरेबल आहे म्हणजे. थँक्यू.
येस. अजून कुणाला काही डाऊट्स आहेत डिरेक्टली हॅलो, तुम्ही? नमस्कार मॅम. येस येस, नमस्कार. सर्वात आधी तुमचे थँक्यू क्योंकि आपले व्हिडिओ बघून आम्हाला हॅलो येस. आपले व्हिडिओ बघून आम्हाला व्हॅल्युएबल गायडन्स मिळाल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल सर्वात आधी तुमचे आभार. धन्यवाद धन्यवाद सर. आता हा जो सर्व आटापिटा कशासाठी, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्यासाठी की फी वाचवण्यासाठी की चांगले प्लेसमेंट मिळवून योग्य कॉलेज निवडण्यासाठी? तर आता मी सगळ्यात सिंपल सांगते. हम्म, प्लेसमेंट्स हे कसे होतात किंवा फीज हे सेकंडरी आपण घेऊया. फीजचा काही प्रश्न नाहीये. आता काही लोक म्हणजे जे खरंच म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही आहे चांगली, जे कुठे ना कुठे लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये लाय करतात, त्यांच्यासाठी हे कॅप प्रोसेस महत्वाचं असतं. आणि जे स्टुडियस स्टुडंट असतात काही काही, त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं असतं की त्यांना गाईडन्स नाही मिळत चांगला आणि ते चांगल्या कॉलेजेसमध्ये जाऊ शकतात, पण कुठे ना कुठे त्यांना माहिती नसतं की कॉलेज भरायचं कसं, काय कसं. तर कॉलेज भरण्यामध्ये आपण टॉप कॉलेजमध्ये जाऊ शकतो. तर टॉप कॉलेजमध्ये जर आपण गेलो, सर सपोज आपण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गेलो, गव्हर्नमेंट हम्म, कॉलेजेसची जी फी असते ती प्रायव्हेट पेक्षा कमी असते. जर आपल्याला हम्म, एखादं चांगलं कॉलेज, एका चांगलं ब्रँड, एका चांगलं टॅग जर आपल्या नावासोबत जुळत असेल, तर ते आपल्यासाठी वाईट नसतं, पहिली गोष्ट. सो पहिली गोष्ट हा, आपलं फायनान्सेस वाचतात. फायनान्सेस हम्म, वाचतात. फर्स्ट थिंग हा आपला बेनिफिट आहे. सेकंड थिंग बेनिफिट काय असतो, की जर आपण एका चांगल्या भारी कॉलेजमध्ये सिलेक्ट झालो, तर प्लेसमेंट म्हणजे जे कंपनी असतात, कंपनी हे बघून येणार आहे, की जिथे चांगले स्टुडंट्स त्यांना मिळणार आहे. पुढं त्यांच्या कंपनीला पुढे ग्रो करवणारे जिथे त्यांना स्टुडंट्स मिळणार आहे, ते लोकं त्या कॉलेजमध्ये जातात. सिंपल आहे. आता जर सपोज तुमचं आणि माझं एक कॉलेज असेल, माझं कॉलेज मी टोटली मॅनेजमेंटनी ठेवलेलं आहे आणि तुमचं कॉलेज फक्त मेरिट स्टुडंटसाठीच आहे, की तुम्ही एकही मॅनेजमेंटचं ऍडमिशन करवत नाही. तर ज्या स्टुडंटला मार्क आहेत, तो स्टुडंट जो हुशार आहे, त्यालाच तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं मार्कांच्या हिशोबाने. आणि माझं कॉलेज हम्म, असं आहे, की मी कुणालाही घेते. डोनेशननी येत आहे, मेरिटनी येत आहे, मॅनेजमेंटनी येत आहे, मार्क असू नसू त्याला मिळत आहे सगळं काही. पण एखादी कंपनी आली, तर ती कंपनी माझ्या आधी तुम्हाला जास्त प्रेफरन्स देणार. का? तर तुमच्या कॉलेजमध्ये जे स्टुडंट येणारे असतात, ते सगळे हुशार स्टुडंट आहे. त्यांच्यापैकी कोणी डोनेशन वगैरे भरून किंवा मॅनेजमेंटनी आलेलं नाही आहे. तिसरी गोष्ट ते मेरिटनी सिलेक्ट झालेले स्टुडंट आहे. जे स्टुडंट मेरिटनी सिलेक्ट होतात, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊन चांगले मार्क पाडून जे मेरिटने ऍडमिशन घेतात ना, त्यांना कसं असतं कंपनीला, की त्यांना माहिती आहे हा कॉम्पिटिटिव्ह स्टुडंट आहे. हा परीक्षा देऊन चांगला स्कोर करून, चांगले स्किल्स करून, चांगल्या क्राऊडमध्ये राहून तेवढी चांगली त्याची मेंटॅलिटी आहे, की पुढे कुठे कुठे आपल्या कंपनीला तो ग्रो करू शकतो. पण जर एखादा स्टुडंट माझ्या कॉलेजचा असेल, त्याला माहिती आहे की ह्या कॉलेजमध्ये क्राऊड थोडा वल्गर आहे, थोडा मीडियम टाईपचा क्राऊड आहे. असं नाही की सगळेजण हुशारच आहेत. काही म्हणजे 80% क्राऊड तर बिलो ॲव्हरेज असणार आहे. फक्त मोजून 10 ते 15% क्राऊड आहे की जो थोडा बेटर असणार आहे. तर त्याला माहिती आहे की तो जो हम्म, बेटर क्राऊड आहे तो या क्राऊड सोबत राहून त्यांचं पण कुठे ना कुठे डेव्हलपमेंट कमी होणार आहे कम्पॅरेटिव्हली. कारण की क्राऊड मॅटर करतो. कुठल्या ओके. लोकांमध्ये आपण राहतोय, कुठल्या लोकांसोबत बोलतोय, कुठल्या लोकांसोबत विचार एक्सचेंज करतोय, ही गोष्ट मॅटर करते. सो ते जे कंपनी ते तुम्हाला जास्त प्रेफरन्स देणार, मला कमी. माझ्या कॉलेजमध्ये जरी ते आले प्लेसमेंटसाठी, तरी ते हम्म, तुमच्या कॉलेजच्या स्टुडंटला कमीत कमी 15 ते 20 लाखाचं पॅकेज देणार आणि माझ्या माझ्या कॉलेजच्या स्टुडंटला ते 3 आणि 4 लाखाचं पॅकेज देणार. हा असतो फरक बस. ओके. ओके. आणि येणार कोट्यामध्ये मुलगा की वडील येणार असावं लागतं? मुलगाचे वडील कंपल्सरी नाहीये. ब्लड रिलेशन जर असेल, सपोज जर तुमचा एखादा सख्खा भाऊ आहे, हा, हा. तसंही चालतं. ब्लड रिलेशन नाही, मी पाहिजे. माझ्याबद्दलच बोलायचं आहे. समजा मी येणार आहे आणि मुलगा इंडियामध्ये शिकतोय किंवा तो शिकलाय, तर तो ऑप्शन म्हणजे लागू होतो का तो? येस येस येस, लागू होतो सर. ओके, ओके. येस आणि ब्रँचेस निवडण्यासाठी तुम्ही हेल्प करणारच आहात ना? मला येस थोडंसं येस येस. गायडन्स तुम्ही. आपण हे तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, जो त्याचा हो, इंटरेस्ट हो. असेल. सो हो, हो. त्याच्या इंटरेस्टनुसार आपण तसा ब्रांच सिलेक्ट करूया. ओके, ओके. धन्यवाद. येस. हॅलो. येस, बोला ना. मॅडम, एनआरआय कोट्याबद्दल थोडी माहिती देता का? हो सर. म्हणजे एनआरआय कोटा थ्रू कसा होतो? आता एनआरआय कोटा थ्रू जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर आपल्याला सगळ्यात पहिला ब्लड रिलेशन लागतं कंपल्सरी. जर आपल्याकडे ब्लड रिलेशन नसेल, तर आपण एनआरआय कोटा थ्रू ऍडमिशन नाही घेऊ शकत सर. ब्लड रिलेशन म्हणजे की आई वडील मुलगा मुलगी काका काकू असं का? येस. हं? आणि सख्ख बहिणीची कोणीतरी पाहिजे. बहिणीची मुलगी चालतं का?
नाही, सख्खं पाहिजे सर. आता त्या बहिणीची जर मुलगी असेल तर तिचं सरनेम वेगळं असणार, तुमचं सरनेम वेगळं असणार आहे. तर तो ब्लड रिलेशन नाही कॅल्क्युलेट होत. अच्छा. येस. कन्फ्युजन होतं की कोणीतरी म्हटलं होतं सर ना की लोक जर येणारा माणूस जर तुम्ही दाखवत असाल की तो माझं शिक्षण करते तर मग तुम्ही येणाऱ्या कुठे बसता असं मला कळलं होतं. सॉरी सर, परत एकदा बोलू शकता? मला अशी माहिती कळली होती की येणारा कोणी व्यक्ती तुमच्या नातेवाईक रिलेटिव्ह असेल हा. आणि तो जर तुमचं शिक्षण करत असेल असं जर तुम्ही प्रूव्ह करू शकला किंवा तो माझं शिक्षण करतो तर तुम्ही येणाऱ्या कोट्यामध्ये येता असं आहे का? सर 2 टाईपनी करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे जी गोष्ट तुम्ही बोलताय त्याला आपण म्हणतो एनआरआय स्पॉन्सर. आता एनआरआय स्पॉन्सर म्हणजे काय? सपोज जी तुमची मुलगी असेल किंवा जो तुमचा मुलगा असेल, त्याला जे एनआरआय आहे, ज्याचं तुम्ही वापरणार आहात, तर त्यांनी त्या तुमच्या मुलाला किंवा मुलीला दत्तक घेतलं आहे हे पहिले दाखवावं लागतं आणि त्याचा जो पुढचा एज्युकेशनचा जो खर्च आहे, तो मी करणार आहे ही गोष्ट दाखवावी लागते. पहिली गोष्ट. मग ते कन्सिडर केलं जातं, एक्सेप्ट म्हणजे जर वेगळा सरनेम असेल तर. पहिलं हे दाखवावं लागतं की जी आता पुढची याची जी सोल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे पुढचं जे अकॅडमिक असणार आहे, पुढचं ज्याचं पालन पोषण असणार आहे, ते मी करणार आहे. हे पहिलं दाखवावं लागतं आणि पुढचं जे अख्खं जे एज्युकेशन आहे ते मी स्पॉन्सर करत आहे माझ्या थ्रू. सो कुठे ना कुठे त्या चाइल्डची जी प्रायोरिटीशिप असते, सो पॅरेंटशिप वरून ते गार्डियनशिप वरती शिफ्ट होते की गार्डियनच्या अंडर तो आता आहे. त्याला आपण म्हणतो एनआरआय स्पॉन्सर. म्हणजे दुसरी गोष्ट असते ते असते ब्लड रिलेशन. त्याच्यासाठी हे एनआरआय स्पॉन्सरचा क्रायटेरिया नसतो. जर आपला फॅमिली किंवा ब्लड रिलेशन कोणी आपला असेल तर त्याच्यासोबत आपल्याला आपला रिलेशन दाखवावा लागतो. तर रिलेशन सर्टिफिकेट कुठून बनवायचं? तर आपल्या तहसील ऑफिस मधून बनवायचं. येस. आणि येणाऱ्या कोट्याच्या सीट्स किती असतात? एनआर कोटाचा जो कोटा आहे तो 5% असतो. 5% असतात. येस. ठीक आहे. अजून काही डाऊट्स आहेत कुणाला? हॅलो. येस. मला एक डाऊट होता. आता समजा मी कॅप राऊंड 1 ला जर मी पीआयसीटी चूज केलंय आणि बेटरमेंट साठी टाकलं आणि कॅप राऊंड 2 ला मला व्हीजेटीआय हे झालंय, तर कॅप राऊंड 3 ला माझे दोन्ही कॉलेज फ्री बेटरमेंट साठी होतात की फक्त जे सेकंड कॅप? फक्त व्हीजेटी आहे. अच्छा. आता जर तुला त्याच्या वरचं काही लागलंय तर ते हा. खालचं चाललं जाणार. अच्छा अच्छा. ते खालचं तुझ्याकडे नसणार. आणि आणि अजून एक होतं, ते स्क्रुटिनी सेंटर आपल्याला कसं कळतं? म्हणजे आता मी कोल्हापूरमध्ये आहे तर आता ते तुझ्याकडे ऑप्शन असेल साहिल, तुझ्याकडे ऑप्शन असेल. एफसी सेंटर जेव्हा चूज करशील ना, सिटी वाईज तुझ्याकडे लिस्ट असतील कॉलेजेसची, तिथं पुढे येते ऑप्शन येते. त्या ऑप्शन मधून तुला एक सिलेक्ट करायचंय, तुझी डेट आणि टाइम सिलेक्ट करायचं आणि त्या हिशोबाने जायचंय. तुझ्या हिशोबाने सिलेक्ट करू शकतो तू. अच्छा. ओके. माझे मार्क्स कॅटेगरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग. प्लीज टेल मी टॉप 15 आउट ऑफ 20 कॉलेज विच आय गॉट इन कॅप. देवेश, जर तुम्हाला पर्सनली मेसेज केलं तर मी तुला त्याचं डायरेक्टली सांगू शकते. दिस इज अ व्हेरी स्पेसिफिक क्वेश्चन. मी तुम्हाला पर्सनली मेसेज कर, मी तुला त्या हिशोबाने डायरेक्टली एक लिस्ट पाठवते, तू कुठे कुठे फिट होईल त्याची. ठीक आहे. ती कॉलेजेसची लिस्ट तुम्ही आज पाठवाल ना? बस जी एक्सेल शीट काहीतरी म्हणाला. येस येस, एक्सेल शीट मी आज कम्युनिटीवरती टाकते. आय थिंक मॅम मी तुम्हाला पर्सनली शेअर केलेली. नाही 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 पाठवली. ओके ओके, मी एकदा चेक करते, मी आज कम्युनिटीवरती टाकून देते. ऍक्च्युली मी डॉक्युमेंट्स पण पाठवले, ते मला म्हणजे जर तुम्ही व्हेरीफाय करून पाठवलेत तर ते बरं होईल. येस येस म्हणजे येस, मी जनरल पाहिलं तुम्ही कॅटेगरी. मला व्हॉट्सअप केलेलं आहे, ते मी व्हेरीफाय करून तुम्हाला एकदा कळवते. ओके ओके. मॅडम, हे कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट म्हणजे जनरली कशी बनवायची? म्हणजे एक रफ आयडिया द्या ना. आता की सपोज ऍक्च्युली कसं आहे, सगळ्यांना म्हणजे टॉप कॉलेज सगळ्यांनाच हवं असतं, हो बरोबर. राईट? येस. तर मग सगळेच मग ते टॉप कॉलेजमध्ये नंबर 1 सीओईपी व्हीजेटी हे सगळं तसंच टाकायचं का? पण मॅम पर्सेंटेज मॅटर करतं. टॉपला सगळ्यांना ओके. सगळ्यांना सीओपी ला जायचं असतं, पण सीओपी सगळ्यांना ऍडमिशन देऊ शकत नाही ना. त्या कॉलेजमध्ये सगळ्या ब्रांचेस मिळून 1000 सीट सुद्धा नाहीये, सर्व ब्रांचेस मिळून सीओपी मध्ये. आणि कमीत कमी 7 ते 8 लाख स्टुडंट्स दरवर्षी अप्लाय करतात कॅपसाठी. सगळ्यांची इच्छा असते की सीओपी मिळावा किंवा व्हीजीटीआय मिळावा. पण व्हीजीटीआयची जरी आपण टोटल सीट्स कॅल्क्युलेट केले तर कुठे कुठे 800 ते 900 आहे. सीओपीचे टोटल सीट्स कुठे कॅल्क्युलेट केले ते 700 ते 800 आहे. तर मग ती 1000 सीट प्रेफरन्स सुद्धा लिस्ट कशी बनवायची? म्हणजे ज्यांना आपला जास्त मार्क पर्सेंटाईल जो मिळाले असतो ना, येस, जे आता सपोज त्याच्यात तुम्ही हेल्प कराल ना मॅडम? की येस, म्हणजे मी तुम्हाला स्वतः बनवून देईल लिस्ट. तुम्हाला त्याचं काही काळजी करायची टेन्शन नाहीये. ओके, लिस्ट स्वतः मीच थँक्यू. बनवून देईल. येस.
दॅट विल बी ग्रेट. तेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मॅम. त्याच्यासाठीच तर आपण एवढा तुम्ही पे केलाय काउन्सिलिंगसाठी. आता जर तुम्ही पे करताय एखाद्या गोष्टीसाठी, तर ती गोष्ट तुम्हाला मिळणं आणि हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे अख्ख्या या ऍडमिशनच्या राऊंड मध्ये. सर्वात महत्वाची ओके. गोष्ट हेच आहे की कॉलेज कसं कधी आणि कुठे वर कुठे खाली टाकायचं. हा, म्हणजे आपल्या पर्सेंटाईल प्रमाणे बेस्ट भेटलं पाहिजे. बरोबर. थँक्यू. येस. स्पॉट राऊंडचं तुम्ही जरा एक थोडं एक्सप्लेन कराल का, की म्हणजे आपण बेटरमेंट आता कॅप 1, कॅप 2, कॅप 3, 4 पर्यंत केलो. मग नंतर त्याच्यामध्येही पण आपल्याला जर ते बेस्ट कॉलेज मिळत नाहीये, तर मग स्पॉट राऊंड मध्ये आपल्याला आय मीन इंडिव्हिज्युअली कॉलेजेस मध्ये जायचंय की कसं करायचंय? सपोज आता 4 राऊंड झाले, सपोज तुम्ही 4th राऊंड पर्यंत गेले. 4th राऊंडला जे काही तुम्हाला लागेल तिथे तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्शन आहे. फर्स्ट थिंग. अच्छा. त्याच्यानंतर ना म्हणजे असं काही गरजेचंच नाही की तुम्ही ऍडमिशन घ्याच. जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं आणि जर तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये कुठे काहीच नाही मिळालं, तर डिरेक्टली तुम्ही 1 इयर ड्रॉप मध्ये जाता. सो ओ प्रत्येक जण राऊंड 4 पर्यंत जेही कॉलेज लागतं तिथं ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं त्याला. ओके, म्हणजे त्याच्यानंतर 4th राऊंड पर्यंत एक तरी ऍडमिशन मला कन्फर्म करायचीच आहे. येस. त्याच्या पुढे आणि आता काय मग करायचं? हो. त्याच्यानंतर मग हे कॅप राऊंड, मग हे काय? हा, आता ते 4 राऊंड पैकी एकीकडे कुठेतरी आपण ऍडमिशन कन्फर्म केलं. सपोज ओके. चौथा राऊंड आला, शेवटचा राऊंड आहे. आपण आपलं ऍडमिशन कन्फर्म केलं. आता त्याच्यानंतर ना एक 4 ते 5 दिवसांनी सीईटी सेलचं नोटीस येईल की इन्स्टिट्यूट लेवल राऊंड साठी आता तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉलेजेस मध्ये अप्लाय करू शकता. मला सीओपी साठी अप्लाय करायचंय, व्हीजीटीआय साठी आणि पीआयसीटी साठी. या 3 कॉलेजेस मध्ये मला अप्लाय करायचंय. तर तिन्ही कॉलेजेसच्या इंडिव्हिज्युअल वेबसाईट मध्ये मी जाणार. मी माझं तिथे ऍप्लिकेशन करणार. म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म प्रॉपर तिथे भरावा लागतो. सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जोडावे लागतात. तिथे तुम्हाला त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॉलेजची त्या स्पॉट राऊंडची इंडिव्हिज्युअल फी पे करावी लागते. ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर ना आता त्या कॉलेजच्या नोटिसेस मध्ये, सीईटी सेलच्या नोटिसेस मध्ये नाही, कॉलेजच्या नोटिसेस मध्ये वेकन्सी ऑफ सीट्स रिलीज होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना रिलीज होणार की आता स्पॉट राऊंडची डेट कधी आहे. स्पॉट राऊंडच्या डेट मध्ये पण रँक वाईज त्यांचे डेट्स असतात आणि टायमिंग असतात. त्या हिशोबाने ते स्पॉट राऊंड कंडक्ट केले जातात. सपोज जर सीओईपीचं मी एक्झाम्पल घेतलं, तर सीओईपीचा स्पॉट राऊंड साधारणतः 4 ते 5 दिवस जातो. पहिल्या दिवशी सीईटीचे 1 to 6,000 रँक्स बोलवतात किंवा 1 to 5,000. दुसऱ्या दिवशी ऑल इंडिया कोटा होता म्हणजे जेईचं चालतं. तिसऱ्या दिवशी सीईटीचं 6,000 to 12,000 वगैरे बोलवतात. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी उरलेले जेवढे रँक्स आहेत टिल लॅक्स ते बोलवतात. आणि 5व्या दिवशी प्रॉपर एनआरआयचं होतं. पण मॅडम, हे टॉपच्या कॉलेजेस मध्ये हीच प्रोसिजर असतात सगळीकडे का? फॉलो पण केली. असतात का? येस, सीट्स सीट्स असतात? रिकामे राहतात. आता मॅम हे बघा सिम्पल आहे. जेईचे राऊंड म्हणजे आपले जेईचे जे जोसा काउन्सिलिंगचे जे राऊंड आहेत आणि सीईटीचे जे राऊंड आहेत ते सायमल्टेनियसली चालतात. एखाद्याला जर एनआयटी मिळत असेल तर तो इथलं लोअर कॉलेज का घेईल? तो नाहीच बरोबर. घेणार. तो ऍडमिशन कॅन्सल करणार आणि एनआयटीत कन्फर्म करणार. सो त्याची जी हम्म. वेकन्सी आहे ती डायरेक्ट स्पॉट राऊंडला दिसते. आणि साधारणतः आपले कॅपचे स्पॉट राऊंड आणि जेई जोसाचा कॅप म्हणजे स्पॉट राऊंड, ज्याला सीसॅब राऊंड बोलतात, जे ऑनलाईन मोड मध्ये होतं, ते खूप सायमल्टेनियसली चालतं. सो एखाद्याला तिकडं चांगला एनआयटी मिळाला तर लगेच तो इकडचं ऍडमिशन कॅन्सल करतो आणि अचानक तिथं ती वेकन्सी दिसते. आता मागच्या वर्षीचं मी तुम्हाला एक्झाम्पल देईन. एका 84% स्टुडंटला स्पॉट राऊंड मध्ये सीओईपीत ईएनटीसी मिळालं, जे की म्हणजे पॉसिबलच नाहीये असं राऊंड थ्रू. पण लक बाय चान्स स्पॉट राऊंड मध्ये ती तिथे होती. तिथे ती अचानक ती सीट दिसली का, तर एखाद्या सीट म्हणजे एखादा ज्याला ईएनटीसी मिळाला त्याला दुसरीकडे कुठेतरी एनआयटी वगैरे मध्ये चांगलं काहीतरी अलॉट झालं असेल आणि त्याच्यामुळे तिथे धाड दिवशी ती वेकन्सी आली. सो फायदा असतो स्पॉट राऊंडचा. आणि मग बेटरमेंटला दर वेळेला यू हॅव टू पे 1,000 असं आहे. नो ओनली बेटर वन्स, वन टाइम पेमेंट आहे ती. दर राऊंड साठी नाही पे करावं लागत. एका राऊंड साठी ओके. म्हणजे एकदाच तुम्हाला पे करायची आफ्टर दी फर्स्ट राऊंड. नाही, पण म्हणजे आता समजा कॅप 2 मध्ये पण आपल्याला ती सीट म्हणजे अजून हा, मग बेटरमेंट हवं नाही असेल, म्हणजे पे करावं नाही लागत परत थर्ड साठी. but एकदा then पे you are केलं की eligible for the third round then directly. या म्हणजे आता जर सपोज तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये सपोज तुम्हाला ते नकोय, तुम्हाला पुढे जायचं, तर तुम्ही बेटरमेंट साठी तिथे 1,000 पे करणार. मग पुढच्या तिन्ही राऊंड साठी तुम्हाला पे करायची गरज नाही. ओके ओके येस. ओके. सारिका मॅडम, मी डॉक्युमेंट सांगितलेले तरी सुद्धा मी आपल्या कम्युनिटीवरती एक डॉक्युमेंटची लिस्ट शेअर करेन, जेणे तुम्हाला आणि जास्त नीट आयडिया येईल कुठले कुठले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे.
लिस्ट मी कुठे परफेक्ट बसू शकतो ते, म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे नाहीये. अ, देवेश, तू एनरोल केलेला आहेस राईट? तर तुला माझा नंबर आय थिंक मिळालेला असेल. मी तुला म्हणजे मी आपला कम्युनिटी ग्रुप वरती पण शेअर करते एकदा, तिथून तुला मिळू शकतो माझा नंबर. डोंट वरी. ओके, हॅलो अजून मॅम. काही स्पेसिफिक डाऊट्स आहेत? हॅलो. येस, हॅलो अंतरा. हा मॅम, ते जे कॅप राउंड्स होतात ते ऑनलाईन सिलेक्शन भेटतं आपल्याला की ते ऑन स्पॉट कॉलेजवरती असतं काय? नाही नाही नाही, ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईनच कळतं. अच्छा ठीक आहे, थँक्यू. येस. अजून काही डाऊट्स आहेत कुणाला? हॅलो. येस सर. मॅडम, तुमचा जो ग्रुप आहे तुम्ही जो टाकलेला आहे, हा, काय नाव आहे ते? आपला जो पेड हॅलो. ग्रुप आहे पेड ना आपण टॉक. केलेला आहे. कम्युनिटी आहे. येस, त्या कम्युनिटी कम्युनिटी आहे. मध्ये मी डायरेक्टली टाकून देईन जनरल अनाउन्समेंट्स मध्ये. पेड आणि कम्युनिटी वेगवेगळा ग्रुप आहे का? नाही, पेडचीच आता कम्युनिटी आहे. ज्या पेड ज्या मध्येच लोकांनी कम्युनिटी. ज्यांनी पेड काउन्सिलिंग घेतलं आहे त्यांना आम्ही पेड कम्युनिटी मध्ये ऍड केलेलं आहे. कम्युनिटी करण्यामागचं एवढंच आहे की त्याच्यामध्ये नंबर प्रायव्हसी राहते, सिक्रेसी राहते. सो तिथे तुम्ही अपडेट्स चेक करा. ग्रुपमध्ये तेवढं हे राहत नाही, प्रायव्हसी राहत नाही. डॉक्युमेंट्स, लिंक्स प्रत्येक शेअर होतात बाहेर सगळ्या. त्यामुळे आम्ही ती कम्युनिटीमध्ये ऍड करतो. तुम्हाला इंडिव्हिज्युअली नंबर शेअर केले जातील हर्षालीशी सुद्धा. येस, फक्त आता तिकडं तुम्ही ग्रुपमध्ये जे काही ते सगळे नोटिफिकेशन चेक करा. म्हणजे जे काही गोष्टी आम्हाला जे तुम्हाला शेअर करायचे आहेत, कॉन्टॅक्ट साठी तुम्ही मला इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट करा. पण ज्या काही गोष्टी मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत, जे की मला प्रत्येकाला पाठवायचं आहे, जसं आता ही एक्सेल शीट झाली कॉलेजची, डॉक्युमेंटची लिस्ट झाली, आता ही सगळ्यांसाठी कॉमन असणारी गोष्ट, तर मी इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला न पाठवता मी त्या कम्युनिटीमध्ये टाकेल. So जिथे ते सगळ्यांना ऍक्सेसिबल असेल. दॅट्स इट. हो, रेकॉर्डिंग इज अवेलेबल. मानसीरोल वी हॅव ऑल द रेकॉर्डिंग. ते पण सुद्धा कम्युनिटीमध्ये आपण टाकत जाऊ. No, Ridhima, we don't have to do anything specific. The procedure which I said now, you just have to follow it. I hope you have listened it carefully. जे काही मी आता तुला सांगितलेलं आहे ते तुला इन डिटेल फॉलो करायचं आहे. ओमकार, काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला आधी इंडिव्हिज्युअली मेसेज करून सांग. त्या हिशोबाने मी तुला सांगते. आधार कार्ड नसेल तर त्याच्या जागी पॅन कार्ड जोड, किंवा पासपोर्ट जोड, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जोड, वोटर आयडी जोड. इफ नॉट आधार कार्ड, तर तुझ्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. इफ तुमच्याकडे एलसी अवेलेबल नसेल तर LC च्या जागी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट पण जोडू शकता. सो ऑप्शन्स असतात, तर ते ऑप्शन्स चेक करा सर्वजण. तुम्ही म्हणालात की कॉलेजचं ऍडमिशन घेताना आपल्याला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्यायचे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजे मला असं वाटतं कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट तेच असेल आणि मार्कशीट आणि हे सगळं त्यांना द्यायचंय ओरिजिनल. हो हो हो, सर्व ओरिजिनल त्यांना द्यावं लागतं. ते आपलं ऍडमिशन झाल्यानंतर ना, कॉलेज सुरू झाल्यानंतर ना 1.5 महिन्यांनी आपल्याला परत मिळतं. पण अच्छा, इनिशियली मिळतं त्यांना परत. सगळ्या ओके, ओरिजिनल यू गेट डॉक्युमेंट्स इट. आपल्याला सबमिट करावे लागतात. मग ते आपल्याला ऍडमिशनचं ते लेटर देतात. सपोज स्पॉटरन मध्ये अच्छा. आपण दुसरीकडे कुठे ऍडमिशन घेतलं असेल तर तिथे ते आपल्याला आपल्या ऍडमिशन रिसीट जोडावी लागते. सगळ्या डॉक्युमेंट्स झेरॉक्स सेट जोडावं लागतं. झेरॉक्स सेटच जोडावी ओके. लागते रिसीटची. आणि मग ते तिथे सबमिट करावं लागतं, जेणेकरून त्यांना कळतं की ठीक आहे, यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स इथे इथे आहे. सो आपल्या ऍडमिशन रिसीट वरती डायरेक्ट व्हेरिफिकेशन होतं. ओके. परत मिळतात. मी हो हो विचार हो, करत होते एवढे परत मिळतात. डॉक्युमेंट घेऊन करणार. परत मिळतात. अजून काही डाऊट्स आहेत? हॅलो. येस मॅडम. हा मॅम, तुम्ही आता जसं बोलले की कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट तुम्ही ब्रॉडकास्ट करणार आहात. ओके, तुम्ही सांगणार आहात, पण ते अलॉंग विथ देअर कट ऑफ हे पण डिस्प्ले करा. ओके मॅम, चालेल. ओके. अजून काही क्वेरी आहे कुणाला? ओके सर, आय होप, म्हणजे मला हे सांगायचं सगळ्यांना, आय होप तुम्हाला ऍटलीस्ट एक बेसिक आयडिया आली आहे पुढे काय करायचंय, कसं करायचंय. इवन इफ इन केस तुम्हाला पुढे कुठे काही इश्यू झाले, यू कॅन कनेक्ट टू आयदर मी और आयदर मंजिरी मॅम और आयदर दीपक सर. आम्ही तिघही तुमच्यासाठी अवेलेबल असू. सर, देन शुड वी वाइंड अप? या सगळ्या पालकांना पुन्हा एकदा धन्यवाद फॉर ट्रस्टिंग campusdeco.ai. ओके. थँक्यू. येस, Yes. काही तुम्हाला प्रॉब्लेम आला, यू कॅन कनेक्ट टू अस. सपोज मी लगेच इन्स्टंटली कॉल नाही उचलला तर, बिझी लागला तर, कुठेतरी कॉल चालू असेल, आय जस्ट कॉल यू बॅक. काही असेल तुम्ही व्हॉट्सअपवर टेक्स्ट पण करू शकता.
No worries. Just connect to us. Thank you all of you. Thank you, Thank you so madam. much. Good Thank night. Very informative. Thank you. you. Thank you.